6 जून 1674 रायगडावर इतिहास घडत होता. शतकानुशतके गुलाम राहिलेल्या मराठी भूमीला आज स्वतःचा छत्रपती मिळाला होता. संपूर्ण गड आनंदात न्हाळलेला होता. जयघोष, नगारे, सोहळा, पण त्या गर्दीत एक शांत, थकलेली आणि समाधानाने भरलेली नजर होती. ती नजर होती राजमाता जिजाऊंची, ज्या स्वराज्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. तो क्षण त्यांनी डोळे भरून पाहिला. पण इतिहास आजही एक प्रश्न विचारतो. राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसात जिजाऊंचं निधन हा निव्वळ योगायोग होता की स्वराज्य पाहून त्यांनी मनातून समाधान स्वीकारलं होतं? आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत जिजाऊंच्या निधनापूर्वीच्या त्या 12 दिवसांची संपूर्ण हृदयद्रावक कहाणी. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि आपण पाहत आहात SV मराठी. चला तर मित्र हो, सुरू करूया. मित्र हो, राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊंचं वय होतं सुमारे 76 वर्षे. त्या काळी हे वय म्हणजे आयुष्याचा शेवटचा टप्पा. कित्येक महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. पण एकच हट्ट होता, शिवबांचा राज्याभिषेक पाहायचा. विधी सुरू झाला. शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले आणि त्यांनी थेट आईच्या चरणी मस्तक टेकवलं. त्या क्षणी जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मनातल्या मनात त्या म्हणाल्या असतील, शिवबा, आता माझं जीवन पूर्ण झालं. मित्र हो, राज्याभिषेक संपला, पाहुणे निघून गेले आणि रायगड पुन्हा शांत झाला. पण काही दिवसातच पाचाडच्या वाड्यातून एक धक्कादायक बातमी पोहोचली. राजमातांची प्रकृती खालावते. जून 1674च्या मध्यावर जिजाऊंना अशक्तपणा, ताप, थकवा अशी लक्षणं वाढत गेली. वय, आयुष्यभराचा संघर्ष आणि राज्याभिषेकाचा मानसिक ताण सगळं शरीरावर एकदम कोसळलं होतं. ही बातमी कळताच शिवाजी महाराज सर्व काम बाजूला ठेवून पाचाडकडे धावले. सर्वोत्तम वैद्य बोलावले गेले. औषधोपचार सुरू झाले. पण जिजाऊंना आता मनातून कळून चुकलं होतं, आपली वेळ जवळ आली आहे आणि आता येणार होता इतिहासातील सर्वात भावनिक क्षण. मृत्यूच्या उंबरठ्यावरही जिजाऊ केवळ आई नव्हत्या, त्या राजमाता होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना जवळ बोलावलं. मंद आवाजात म्हणाल्या, शिवबा, स्वराज्य वाढव, रयतेला आपलं मान आणि अन्यायासमोर कधीच झुकू नकोस. थोडा श्वास घेत त्या पुढे म्हणाल्या, स्वराज्य माझं स्वप्न होतं, पण ते चालवणं, जपणं आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणं आता तुझं कर्तव्य आहे. संभाजी महाराज, राजाराम महाराज सगळे जवळ होते. पाचाडच्या वाड्यात मृत्यूपूर्व शांतता पसरली होती. शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर शिवनेरी, बालपण, संघर्ष, युद्ध आणि आईची सावली सगळं तरळत होतं. जिच्या कुशीतून स्वराज्य जन्माला आलं, आज ती कुशी रिकामी होत होती. तो दिवस उजाडला. 17 जून 1674 दुपारच्या सुमारास राजमाता जिजाऊंनी अखेरचा श्वास घेतला. स्वराज्याची जननी, शिवरायांची गुरु, आई आणि प्रेरणास्थान आज कायमची निघून गेली होती. कालपर्यंत आनंदात न्हाळलेला रायगड आज सुटकात बुडाला होता. पाचाड येथे जिजाऊंवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि इतिहासात एक संपूर्ण युग संपलं. मित्रांनो, जिजाऊंचं निधन केवळ एका मातेचं नव्हतं, तो एका विचारांचा, एका संस्कारांचा, एका युगाचा अंत होता. शिवराय घडले तलवारीने नाही, तर आईच्या संस्कारांनी. आज आपण अभिमानाने जय शिवराय म्हणतो, तर त्यामागे एका आईचं तप, त्याग आणि स्वप्न आहे. आजही पाचाड येथे जिजाऊंची समाधी आहे, जिथे प्रत्येक शिवभक्त मस्तक आपोआप झुकतं. जर तुमच्याही मनात जिजाऊंसाठी आदर असेल तर कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय.